करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त का ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, जर एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू साठी विरहित आहेत की नाही त्यांनी पाहायला पाहिजे ना. आणि नसेल त्याच्यामुळे काम करून देतो साहेब. पण याच्यामध्ये महापालिका प्रशासन असून पण काही होत नाही. आपल्याकडनं आता नेमक्या काय सूचना राहणार आहेत आणि मी जे सांगायचं ते सांगितलं. असंतोषाची वाट पाहू नका, याच्यामध्ये मला वाटतं सगळं आहे. राहुल गांधी 2 तास कुठलाही अधिकारी महापौर कुणीही त्यांना भेटायला आले. बाबा थोडं तरी जे आहे माणुसकी दाखवली पाहिजे. थोडं तरी जे आहे ते बघा, लोकांच्या असंतोषाची जी आहे वाट पाहू नका, एवढंच मला सांगतो. इतिहास आपला पुढे आहे, आपण पाहतो. म्हणून अधिकारी असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काय चुकलं असेल, कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे. संविधान आपण जे त्यांच्या पुढे दाखवलं पाहिजे की जे झालं त्याच्याबद्दल ते सुद्धा चुकी आहे, ते दाखवून गेलं पाहिजे. तर करा, तुम्हाला काय करायचं करा, मेले तर मोर द्या, बसायचं बसा, मग ठीक आहे. मग एक दिवशी मग सगळेच येतील तिकडे. सर, पालिकेतले अधिकारी खड्ड्यांची जबाबदारी कोणी घेत नाहीये. हे नगरसेवक असेल किंवा महापौर जे आहेत त्यांना प्रत्यक्ष एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्याला म्हणतात त्या पॉवर्स नाही आहे. ह्या सगळ्या पॉवर्स जे आहेत त्या कुंभमेळ्याचे काम करणारे जे कोणी आयुक्त असतील ते, आणि त्यापेक्षा या शहराच्या ज्या आयुक्त आहेत या दोघांच्या ज्या पॉवर्स आहेत, नगरसेवक सांगणार, विनंती करणार, महापौर विनंती करणार, शेवटी एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठे आहे? बाकीचे नगरसेवक महापौर हे डेलिबरेटिव्ह विंग्स आहे, डेलिबरेशन करणार, चर्चा करणार. शेवटी जे एक्झिक्युशन कोण करणार? एक्झिक्युशन हे अधिकारी करणार. तुम्ही म्हणता नागरिकांमध्ये रोष वाटतो. आता काही नागरिक आंदोलन करायला घेण्याचा नियम त्यांनी सांगितलेले आहेत की परिसरामध्ये शाळेच्या जंक फूड अशा गोष्टी विकू नये ज्याने विद्यार्थ्यांना त्रास होतोय. मोठ्या प्रमाणात कारवाया होत्या. आपण मंत्री म्हणून त्या विभागाकडे कसं पाहता आणि काय? बऱ्याच वर्षांनी या विभागाला जाग आल्यासारखं वाटतं. सुरुवातीला एका झगडे साहेब होते, ते याच्यावर काहीतरी हालचाल करायचे, कारवाई करायचे. हीच जी काही आलेले होते ऑपरेशन्स वगैरे फॉल्टी होते ते, त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं. शेवटी ते इंटरनॅशनली कबूल करावं लागलं सगळ्यांना की नाही या फॉल्टी आहेत. त्याच्यानंतर तुकाराम मुंढे हे एकमेव असे अधिकारी भेटलेले आहेत. ठीक आहे, कुणाला वाटेल हा फारच जास्त करतो आहे, कुणाला त्याचा राग येईल, परंतु सर्वसामान्य पाहिल्यानंतर परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, सगळ्या ठिकाणी अशा रीतीच्या काही गोष्टी असतील, भेसळ असेल किंवा अस्वच्छता असेल, फार कडक शिक्षा आहेत आणि कडक कारवाई त्याच्यामध्ये आहे. आणि इथे आपण काही करतो, काही खायला देतो, कसलंही दूध आपले मुलं पित आहेत, किडण्या खराब होत आहेत. हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुकाराम मुंढे यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. हे जंक फूड जे आहे हे खाल्ल्यामुळे मुलं वाटतात खूप जाडजूड, परंतु त्याच्यामध्ये एक आजार पण लपलेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काय करता आहे त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. चुकलं तर सांगावं की बाबा हे तुमचं चूक आहे, ते इथे काय चुकलं. पण म्हणून त्याला एकदम त्याच्यावर काही लॉबीज आहे आणि त्यांचं नुकसान होत असेल आणि म्हणून काहीतरी त्यांच्यावर तुटून पडायचं हे बरोबर नाही. माझं तर पूर्ण सपोर्ट आहे.